अनिकेत पाटील उद्योजक आहेत आणि नितीनजी देसले या सर्वांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. चला आपण या सलामीची जोडी पाठवून द्या जयभद्रंग चिंबीपाडा टीम आणि या पुढील पॅच करता आपल्या कॉमेंटर बॅनरमध्ये जोडले जातील मुकेश जाधव सर. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मानी पाहुण्यांचं मायबाप क्रीडा रसिकांचं स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं आई गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दरम्यान अतिशय एक जबरदस्त सामना बघायला मिळेल, कारण एका बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करत असताना आई गावदेवी लोपे सी टीम आणि बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल तो संघ म्हणजे जय बजरंग चिंबीपाडा अशी लढत असेल. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नशिबाची साथ तुम्हाला मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु नशिबाची साथ जर हवी असेल तर मग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागतील खूप सारे कष्ट मेहनत, तरच नशीब तुम्हाला साथ देईल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक इनसाठी आपण पाहतोय आय थिंक कल्पेश भगत अँड नॉन स्ट्रायकर साठी आपण बॅटर पाहतोय कॅप्टन हर्षद पाटील. ही सलामीची जोडी गोलंदाजी ट्रॅकवर आय थिंक कॅप्टन बालू पवार फटाक्याच्या माध्यमातून मात्र कुठे ना कुठे मात्र या ठिकाणी एक आत्मविश्वास वाढवण्याचं काम मात्र लोपे संघाचे जे सपोर्टर त्यांच्या माध्यमातून केले जाते. इथे मात्र एक सूचना असेल, सुकालेपाडा हा संघ उपस्थित झाल्या नसल्या कारणानं लोपे सी हा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळते. दरम्यान पहिला चेंडू आडव्या बॅटने मात्र स्विंग केलं होतं मिड विकेट रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मला वाटतं 2 धाब्याने स्वतःचा आणि आपल्या संघाचं खातं उघडतं बॅटर कल्पेश भगत. मागच्या मॅच मध्ये देखील काही जबरदस्त बॅटिंग केली होती. हर्षद असेल, कल्पेश असेल, तसे हा चांगला संघ आहे. इथे रिव्हर्स चा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला गेला होता. मी तर म्हणेन पॉवर प्ले षटकामध्ये अशा प्रकारचे जे निर्णय घेतात काही बॅटर थोडं आश्चर्य असेल, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक असतात आणि इथे काही गरज नाहीये. इथे फुल टॉस चेंडू स्विंग केलं यावेळी. चेंडू मात्र निघून जाते मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे चौकारासाठी. आणि आपण जाऊया सुंदर गाण्यासाठी. डीजे प्रतीक. अगदी फुल टॉस चेंडू होता, मजबूर केलं मी तर म्हणेन बॅटर कल्पेश भगतला. आणि फुल टॉस चेंडू म्हटला तर मग सहजासहजी कोणताही फलंदाज सोडत नाहीये. खूप पॉवर देखील जनरेट केली जाते फुल टॉस चेंडू ज्यावेळी असं. इथे मात्र जस्ट स्लाइस केलं होतं. फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं चुकी केली, चेंडू मात्र निघून जातो. यावेळी डीप कव्हर पॉइंट दिशेच्या बाजूनं चेंडूची पैकी परत 3 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातात. नो बॉलचा इशारा आय थिंक स्क्वेअर लेग पंचांनी
ओके 3 धावा. पाहूया पंचांचा काय निर्णय असेल. येस फेअर डिलिव्हरी 3 धावा फक्त. ओके थँक्यू. 3 यस कंटिन्यू करायचं आहे सामना. कॅप्टन हर्षद पाटील मात्र सायकीसाठी एकत्रित धावा आणून घेऊया. 9 धावा. भालू पवार हे गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार आहेत. कर्णधाराला आतापर्यंत थोडंसं मार मिळालं कारण आतापर्यंत चौकार निश्चितच बघायला मिळाला. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आउट विकेट. पण एकदा बॅक फुट जाते हर्षद. चेंडू मात्र निघून जाते कव्हर रिझर्व मध्ये. या बेली मात्र चेंडू जाते सीमा पार. हर्षदच्या बॅट मधून येते एक झन्नाटेदार चौकार. चेंडू आता अगदी खूप वेळ मिळाला होता बॅटर हर्षदला. गॅप देखील शोधण्यामध्ये त्याला यश आलं. फ्लिक केलं यावाली. फुल टॉच चेंडू होता. फ्लिक शॉट वन्स बाउंड. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. हा दुसरा लगातार चौकार. पद्धतीने षटक क्रमांक पहिले देखील संपलेले. बालूजी पवार यांना खूप मार मिळाला असं म्हणावेच लागेल कारण 17 धावा त्यांनी खर्च केल्या. 17 धावा आणि एकंदरीत 3 चौकार त्यांच्या षटकामध्ये लागले गेले. हर्षद पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार. त्यानंतर आय थिंक कल्पेशच्या बॅटमधून 1 चौकार आला होता आणि 17 धावा. तसेही 17 अंक म्हटलं तर थोडं अशुभी अंक गणला जातोय. धाव संख्या आहे 17. होईल का खतरा या 2 बॅटरसाठी ते बघणं देखील महत्वपूर्ण असेल. गोलंदाज ट्रॅकवर आहे ते गोलंदाज नीरज आपण पाहतोय. राटम आउट विकेट. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. खराब चेंडू. लेंथ लाईन खराब होती. अगदी पूल केलं. चेंडू मात्र निघून जाते लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. चेंडू गेलाय की नाही. यस पलीकडे जाते अर्थातच चौकार. बघायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या वतीनं 27 धावा लागल्यात जातात स्कोर कार्डवर. दिवाळीचं औचित्य साधून या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्फूर्ती चषक 2025 आपण पाहत आहे. इथे देखील रिबसिपचा फटका मिळतोय. कल्पेश भगतला आणखी एक चौका. फुलटॉस चेंडू यावली. हुक केलं यावली. कार्पेटच्या सायने चेंडू देखील निघून जाते. पाहूया पंचांचा काय इशारा होते कारण मैदानावर जर आपण पाहिलं तर ग्रास खूप आहेत आणि 2 तर धावा
काढल्या जातात. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जात आहे आणि 4 धावा ह्या कंप्लीट केल्या जातात. 5वी धाव देखील घेतली हे जात आहे. पंचांचा काय इशारा येते. 5 तर धावा आलेल्या. इट्स अ फायफर. मी तर म्हणेन पंचांच्या इशाऱ्याकडे वाट मात्र नक्कीच पाहावे लागेल आमच्या स्कोररला. नो बॉलचा इशारा येतोय दोन्ही पंचांच्या माध्यमातून, कारण कमरेपेक्षा जास्तच उंची दिली होती यावेळी. बीमर डिलिव्हरी बघायला मिळाली. दुष्काळामध्ये 13वा महिना. एक तर आधीच रन खूप झालेले आहेत आणि आमच्या स्कोरर देवराज पाटील जे आयोजक आहेत त्यांना मात्र या मॅचमध्ये खूप काम मिळालेलं आहे. कारण रन खूप आतापर्यंत झालेले आहेत. जो आकडा यस पंचाने आम्हाला रन कळवायचे आहेत. मला वाटतं 5 धावा असतील. ओके थँक्यू. 5 धावा. 5 धावाने संघाची धावसंख्या एकत्रित 42 धावा. मला वाटतं हे दुसरंच षटक चालू आहे. गोलंदाज नीरज खूप मागणा पडला जातोय, परंतु खऱ्या अर्थाने गावदेवी माफ करा लोपे गावाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने खरंच चांगले क्रिकेटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. इथे मात्र पूल केलं होतं परंतु कॅच इज अ ड्रॉप. लास्ट मोमेंटला चेंडू देखील जातोय सीमा पार. आणखी एक चौकार. खराब गोलंदाजी. नीरज देखील विचार करत असेल हे काय झालं, परंतु कुठे ना कुठे मित्र म्हणेन एक उत्कृष्ट गोलंदाज घडण्यासाठी जो सुरुवातीचा जो त्याचा काळ असतो तो कठीण असते. म्हणजे ज्यावेळी एखादा गोलंदाज नौका असतो त्यावेळी त्याला अनुभव नसतो त्याच्याकडे आणि मग कधी कधी तो खूप मार देखील खातोय आणि तेच झालं नीरजच्या बाबतीत सांगायचं झालं तर. परंतु पुढे चांगला सराव, चांगला आत्मविश्वास, चांगला अनुभव, चांगलं मार्गदर्शन जर त्याला मिळालं तर मग चांगला गोलंदाज होऊ शकते. जाणून घेऊया 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा. 46 धावा. आता या धावा कशा निघायच्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विनोदजी फराडा असतील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं क्रमांकाचं षटक असेल. धावा खूप झालेल्या आहेत. कुठेतरी धावा थांबावं लागतील. पहिला चेंडू खूप टाइम मिळाला. शबल क्रॉस झाला. चेंडूला मात्र हुक केलं. चेंडू मात्र निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे. पाहूया पंचांचा काय इशारा असेल. या सीमा पार चौकार. 4 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. शपल क्रॉस झाला होता बॅटर कल्पेश, कारण गती देखील खूप कमी होती ह्या चेंडूसाठी गोलंदाज विनोदच्या वतीनं आणि एक चांगलं टायमिंग त्या ठिकाणी मात्र बघायला मिळालं या फटक्याच्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू मात्र सीमा पार 4 धावांसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल एक रन मात्र या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 51 धावा लागल्या जात आहेत. अर्धशतक देखील यस लाईक वाईज स्वरूपात ही रन मिळेल. विनोदजी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन हर्षद पाटील मात्र स्ट्रायकिंगसाठी असेल. 1 सेकंड. राट मोठ विकेट. ओ दिस टाइम हवाई सापर. चेंडूला मात्र पाठवलं जातं जंगलामध्ये फिरण्यासाठी, लांब पल्ल्यासाठी. एक झन्नाटेदार सिक्सर. काय जबरदस्त या ठिकाणी हा फटका बघायला मिळाला. परफेक्ट टायमिंग, जबरदस्त फुटवर्क आणि त्याच अनुषंगाने हा जबरदस्त सिक्सर. 57 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर.
गावदेवी लोपे सी टीम आपण पाहतोय. गावदेवी लोपे बी टीम पण मला वाटतं ॲक्शनमध्ये असेल कदाचित. यस, सोमवारी तो संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल आणि मंगळवारी अर्थातच गावदेवी लोपे हे संघ आपल्याला बघायला मिळेल. सिंगल रन मात्र या ठिकाणी अंकित केली जाते. कल्पेश भगत वन्स अगेन स्ट्रायकिंग साठी. धाबा मात्र खूप झालेले आहेत यावेळी. जर आपण पाहिलं तर मग ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच सचिन पवार यांच्या माध्यमातून येते वाईटचा इशारा आमच्या गुणलेखकांना. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ऑलरेडी खूप धावा झालेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिड विकेट रीझनमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाजच्या वरून हा नक्कीच चेंडू निघून गेला होता. एक धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाते. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल आय थिंक गावदेवी लाखिवली बी विपक्ष मयूर 11 अडवली भुतावली. इथे जर आपण पाहिलं तर पण एकदा चांगला फटका म्हणता येईल. यस, चेंडू जाऊ दे पण एकदा आउट ऑफ द बाउंड्री. वन्स अगेन सिक्सर फ्रॉम हर्षद पाटील. इनिंग देखील संपलेले अशा पद्धतीने धावा देखील खूप झाल्या. शेवटच्या चेंडूवर आय थिंक आज सिक्सर येत आहे आणि धावा पाहिल्या 67 धावांचा हा टार्गेट सेटअप केला 3 षटकामध्ये. हायेस्ट स्कोर फ्रॉम द जय बजरंग चिंबीपाडा बी टीम. वड बॅटिंग. अगदी वाहत्या पाण्यामध्ये हात धुण्याचं काम केलं बॅटर हर्षदने, कल्पेशने. त्यांना देखील ठाऊक आहे यस लोपे टीम सी आहे आणि मग चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी फटकेबाजी बघायला मिळाली. चला, 2 संघाचे संघनायक टॉससाठी आपण टॉस बॉक्स आपण जॉईन करायचे. गावदेवी लाखोली बी संघाचा कॅप्टन अँड मयूर 11 अडवली भुतावली संघाचा कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे. मयूर 11 अडवली भुतावली संघाचा संघनायकांना प्लीज आम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे कारण आपल्याकडे बेल कमी आहे, लक्षात घ्या. एकदा 6 वाजले तर मग अंधार होते, लक्षात घ्या. 6च्या आतमध्येच आपल्याला टायमिंग मेंटेन करावं लागेल. चला, हे गावदेवी लाखिवली बी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करते व्यासपीठावर उपस्थित आय थिंक भरतजी पाटील दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे. आपल्या शुभ असते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना हा 3 षटकाचा असेल, लक्षात घ्या. दोन्ही आपल्यामध्ये जोडले जात आहेत. भरतजी पाटील यांच्या शुभ असते आपण नाणेफेकी करणार आहोत. मनीष वेलकम. हरीश बघा, सिल्वर कॉईन असेल. सामना 3 षटकाचा असेल, लक्षात घ्या. कॉल मात्र करणार आहेत नक्कीच मनीष. मयूर अडवली भुतावली संघाचा कॅप्टन छापा असं त्यांनी आवाज दिलेला आहे परंतु पडला जातोय काटा. थँक्यू सो मच. यस, नाणेफेकी जिंकले लाखोली संघाचा कॅप्टन हरीशने. हरीश, काय निर्णय असेल? सामना 3 षटकाच्या समोर अडवली भुतावली हा संघ आहे. मी क्षेत्ररक्षणच करणार. काय नक्की कारण काय असेल? बॉलिंग पहिल्या मॅचला खूप चांगली झालेली आहे, त्याच बेसिसवर खेळणार आहेत. मग साधारण किती धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल अडवली भुतावली संघाला? संघ चांगला आहे, 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटतंय हरीश, काय सांगशील मैदानाविषयी आणि या आयोजनाविषयी? खूप चांगलं आयोजन आहे. स्टार्टिंगच्या सीझनला मैदान कुठे अवेलेबल नाही पण चांगला मैदान अवेलेबल आहे आणि मॅचेस झाल्या आहेत. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्यामुळे गावदेवी लोपे संघाचे धन्यवाद. एक चांगला सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच हरीश, थँक्यू सो मच. आपण जाऊया अडवली भुतावली संघाचा कॅप्टन मनीषकडे. मनीष, बॅट लक. मोसमाची सुरुवात थोडी खराबच झालेली असं मला काय हरकत नाही कारण नाणेफेकी आपण गमलेलं आहे. जर नाणेफेकी आपण जिंकली असते आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असते आम्ही पण. मग बॅटिंग करायचे समोर एक चांगला संघ आहे लाखोली संघ. मग किती धावपर जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू आम्ही. ओके, थँक्यू मनीष. तुला देखील तिथे खूप साऱ्या शुभेच्छा कारण सामना देखील सुरू होत आहे. थँक्यू सो मच. तर टार्गेट खूप मोठं आहे.
येणारा प्रत्येक चेंडूला आता मात्र फुटबॉल समजावंच लागेल आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये न ठेवता त्या चेंडूला मैदानाच्या पलीकडेच पाठवावं लागेल तरच या धावा पूर्ण होतील. काय जबरदस्त बॅटिंग केली कॅप्टन हर्षद अँड कल्पेशने. अगदी तुटून पडले होते गोलंदाजावर, बिचारे गोलंदाजाला खूप टेन्शन झाला. चेंडू कोणत्या लेंथवर कोणत्या लाईनवर चेंडू कसा ठेवायचा हा एक त्यांना प्रश्न पडला होता. इथे मात्र जबरदस्त फटका, आडवा बॅटने स्विंग केलं परंतु वाईड लॉंग रिजन मध्ये होता शत्रशक, होतोय झेल, बॅटर होतोय फेल. पहिला धक्का लोपेसची टीमला. फटका चांगला होता, असं वाटलं होतं की हा चेंडू आता सेमी पलीकडे जातो की काय, परंतु एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला परंतु दुर्दैवरित्या तो झेल पाहत होते. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर कारपडच्या साने चेंडू मात्र निघून जाते. गॅप माधुरीच्या चेंडूच्या पाठी मागे दोन शतकाच्या परंतु चेंडू जाते वीरेंद्र सहवाग यांच्या स्टाईलने, यांच्या अंदाजाने हा फटका बघायला मिळाला. चेंडू सीमा पार, चौकार. जबरदस्त फटका बघायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रेवनाथ आपण पाहतोय, हा देखील चांगला गोलंदाज आहे. या बली चांगल्या गुड स्पॉटवर चांगली लेन चांगली लाईन बघायला मिळाली. अक्रॉस द लाईन ह्या बली खेळायचा प्रयत्न केला होता बॅटर. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. हो, पडल्यानंतर हलकासा इन स्विंग ऑफ कटर हा चेंडू बघायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं देखील संपलेले. ऑफिशियल कॉल देखील आपल्या बघायला मिळते पंचांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया आमचे ऑफिशियल स्कोरर देवराज पाटील जे आमचे आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया, स्कोर जाणून घेऊया. 5 आणि टार्गेट पाहिलं तर मग 67. आता कसं व्हायचं, आता दोन्ही फलंदाजांना कळलंच असेल कारण सुरुवातीपासून त्यांना समजलं असेल की आता हे काही शक्य नाही आहे, म्हणून जे 18 चेंडू आहेत ना ते आपण खेळण्याचा आनंद घेऊया. जे होईल ते होईल कारण आता काही सोल्युशन नाही त्यांच्याकडे. यस, परंतु फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, गॅप देखील चांगला आहे. यस, दोन फिल्डरच्या मधून चेंडू होतोय फरार. चौकाराचा 4.5 धावा. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला बल्लेबाज मदन के द्वारा, माफ कीजिएगा जगन आपण पाहतोय. जगन यांच्या बॅट मधून हा एक मग्न करणारा हा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, मंत्रमुग्ध चांगला फटका होता. हे फटके मारावे लागतील. चेंडूला जाऊन देते कारण जगन याने देखील ओळखले की हा यस चेंडू वाईड आहे आणि तेच झालं. त्यांच्या मताशी आमच्या पंथाने देखील सहमती दाखवली. चांगलं जज केलं यावेळी असंच मित्र म्हणेन. स्टेप आउट केलं यावेळी देखील. जबरदस्त फटका हवेमध्ये चेंडू, चेंडूचे खाली होते शतरक्षक होते झेल. जगन यांचा संपुष्टात होते खेळ. विकेट. थोडं स्टेप आउट केलं होतं. उंची निश्चितच जास्त होती चेंडूची आणि अंतर कमी दिसून आलं आणि त्याच अनुषंगाने चांगलं जजमेंट बघायला मिळालं त्या फिल्डरच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑन रेझर मध्ये तैनात असलेला शतरक्षक आपण पाहतोय. कल्पेशने चांगलं झेल पकडलं. इथे मात्र जर कुठे ना कुठे जर आपण पाहिलं एक चांगला संघ आहे जे बजरंग चिंपीपाडा संघ म्हटला तर. आणि इथे पण एकदा अक्रॉस द लाईन चेंडू पडल्यानंतर चेंडूला थोडं नक्कीच वळण देते. चांगला कडर चेंडू हा बघायला मिळाला गोलंदाज वैभव पाटीलच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळेल कारण एका बाजूला न्यू बॉम्बे परिसरातून दाखल झालेला संघ मयूर 11 अडवली भुतावली विपक्ष गावदेवी लाखविलिपी. एक बिग फाईट या दोन संघामध्ये बघायला मिळेल.
वन्स अगेन चेंडूला वळण दिलं. चांगला चेंडू बघायला मिळाला वैभव पाटीलच्या वतीनं. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय देवा आपण पाहतोय. देवा थोडं स्ट्रगल करतोय. सरावाचा अभ्यास असेल. वन्स अगेन पहा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला अगदी वळण देतोय. वा काय जबरदस्त गोलंदाजी वैभव पाटीलच्या वतीनं. काम जबरदस्त केलं वैभवनं असंच मी तर म्हणेन. पण खऱ्या अर्थाने काम जबरदस्त पुढच्या मॅच साठी हे काम त्याला करावं लागेल. कारण ह्यानंतर पुढच्या सामना ज्यावेळी जय बजरंग चिंबीपाडा संघाचा होईल त्यावेळी देखील अशा प्रकारची दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. त्यावेळी त्यांच्या समोर एक चांगला संघ असेल आणि त्या संघासमोर एक दर्जेदार कामगिरी करावी लागेल वैभव पाटीलला. परंतु ह्या मॅचमध्ये जबरा गोलंदाजी. फक्त उपचार एक तर राहिलेले बाकी काही राहिले नाही या मॅचमध्ये. कारण धाबा खूप करणे बाकी आहे. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जातोय. बुडाऊनच्या वरून चेंडू मात्र हा खेळला जातोय. कॅप्टन हर्षद पाटील देर इज अ फिल्डर. सिंगल रन मात्र या ठिकाणी मिळाली जाईल. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे लोपे गाव आणि हा लोपे गावामध्ये दिवाळीचं औचित्य साधून परंपरेनुसार संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन अंतर्गत कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 आपण अनुभवत आहे. आणि खऱ्या अर्थाने आज लोपे संघाची देखील चर्चा खूप होते पूर्ण संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनमध्ये. कारण त्यांचं जेवढे कौतुक करू तेवढे कमी असेल. खऱ्या अर्थाने मोसमाची सुरुवात करून देण्याचं काम हे नक्कीच लोपे संघ करतोय. ते एक जमेची बाजू असेल. यानंतर मग पुढच्या ब्रेकमध्ये आय थिंक आपल्याला सगळ्यांना मुरे गावाला नक्की जावं लागेल. कारण तिथे देखील संकल्प चषक आपल्याला बघायला मिळेल. देवा मात्र खूप स्ट्रगल करतोय. ओ इथे देखील आय थिंक हा चेंडू डॉट होते. लगातार त्याच्या नावासमोर 0-0-0. आता परत एकंदरीत 7 चेंडू डॉट केलाय. मला वाटतं देवाचं प्रॅक्टिस नसेल कदाचित. कारण सचिन पवार यांनी देखील सांगितलं होतं अजून परत आमचं काही हवं तसं सराव झालं नाही. कारण आमचं सगळं वेल ही खेळपट्टी बनवण्यामध्येच निघून गेलं. मग सराव हा करावा लागेल. कारण इन ॲक्शनमध्ये मंगळवारी आपणास गावदी लोक आपल्याला बघायला मिळेल. आणि क्रिकेट म्हटलं तर मग आपला सराव करणं खूप गरजेचं असतं. तुमचा सराव चांगला असेल, तुमच्याकडे चांगलं आत्मविश्वास असेल, चांगलं टॅलेंट असेल तर मग यश तुम्हाला हे निश्चितच मिळेल. येथे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू सेफ लँडिंग होते स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये. चेंडूच्या पाठीमध्ये शतरक्षक आणि अशा पद्धतीने मॅच फिनिश, मॅच जिंकली जाते निश्चितच जय बजरंग चिंबीपाडा संघाच्या माध्यमातून. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन द कॅप्टन ऑफ जय बजरंग चिंबीपाडा अँड हार्ड लक, टफ लक द कॅप्टन ऑफ गावदी लोपे सी.